सर्वांना नमस्कार. 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर श्रीमती हिगो श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरून मी सेवानिवृत्त होत आहे. त्या निमित्ताने बोलत असताना मी केवळ एक औपचारिकता म्हणून बोलत नाहीये, तर माझ्या आयुष्याच्या, माझ्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग मी आपल्या सर्वांसमोर उलगडत आहे. 1996 ते 2026 30 वर्षांचा हा कार्यकाळ एका क्षणात गेल्यासारखा वाटतो. कॅलेंडरची पानं उडत राहिली आणि आयुष्याचा एक सुंदर प्रवास कधी संपला कधी समजलेच नाही. मला आजही आठवते, सन 1996 मध्ये मी BEd पासआउट झाली आणि आपल्या शाळेचे माजी प्राचार्य स्वर्गीय RR शहा सर एके दिवशी घरी आले. त्यावेळेस RR शहा सर हे संस्थेचे कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहत होते. त्यांनी आग्रह धरला, आपल्या श्रॉफ ज्युनियर कॉलेजला फिजिक्स विषयाची वेकेन्सी आहे, तुझ्या शिक्षणाचा, तुझ्या ज्ञानाचा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना उपयोग होऊ दे म्हणून. आणि फिजिक्स हा माझा आवडता विषय होता. काही काळाच्या अंतरानंतर मला फिजिक्स विषयाची नातं जुळवण्याची संधी उपलब्ध होत होती आणि म्हणून मी ती संधी स्वीकारली आणि जून 96 मध्ये मी फिजिक्स टीचर म्हणून आपल्या ज्युनियर कॉलेजला रुजू झाले. त्या दिवशी मला कल्पनाही नव्हती की ही इमारत केवळ एक सिमेंट विटांची वास्तू न राहता माझं दुसरं घर बनेल. 97 मध्ये मी दुसऱ्यांदा आई झाले. क्षितिजा जन्माला आली आणि 2 लहान मुलांबरोबर माझा हा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला थोडी दमछाक व्हायची, पण घरी माझ्या सासूबाई सौ स्नेहलताबाई यांनी माझ्या मुलांना कधीच माझी कमतरता भासू दिली नाही. आणि शाळेत सुद्धा त्या वेळेचे मुख्याध्यापक, सर्व सहकारी, शिक्षक बंधू भगिनी यांच्या सहकार्याने 13 वर्षाचा हा कार्यकाळ सुखकर झाला. फिजिक्स विषय शिकवायचा आणि अनेक उपक्रम राबवित असताना, मी विद्यार्थ्यांना शिकवत असताना मी सुद्धा घडत गेले. 2009 मध्ये संस्थेने माझ्यासमोर प्राचार्यपदाचा प्रस्ताव ठेवला. मुख्याध्यापक पदासाठी लागणारा प्रशासकीय स्वभाव माझ्याकडे नव्हता ही जाणीव होती. मला काय करावं सुचत नव्हतं, पण आपल्या संस्थेचे सचिव डॉक्टर योगेशभाई देसाई त्यांनी आग्रह धरला आणि विश्वास दाखवला, तू करू शकतेस असं. आणि भाईंनी सुद्धा पाठिंबा दिला, म्हणून मी हा प्रस्ताव नाकारू शकले नाही. आणि 1 मे 2009 मी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला. ज्या दिवशी मी हा पदभार स्वीकारला त्याच दिवशी मी मनाशी ठरवलं होतं की भाई आणि योगेश भाई यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. आणि त्यानंतर त्यांनी फक्त विश्वासच दाखवला नाही, तर मला काम करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा दिलं. आणि जेव्हा एखादे मुख्याध्यापक त्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य मिळते, तेव्हा ते फक्त प्रशासक म्हणून नाही, तर संपूर्ण शाळेचा चेहरा मोहरा बदलू शकतात. आणि तेच करण्याचा मी प्रयत्न केला. अगदी साध्या गोष्टींपासून सुरुवात केली. स्वच्छता आणि शिस्त ह्या 2 शाळेच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आत्मा आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर विद्यार्थ्यांना शिस्त लावणे, शाळेची स्वच्छता, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारे उपक्रम घेणे, शिक्षकांच्या कल्पनांना प्रोत्साहन देणे, असे विविध उपक्रम राबवले. अनेक उपक्रम राबवित असताना ह्या उपक्रमांची संकल्पना म्हणा, कल्पना म्हणा, सर्व शिक्षकांचीच होती. मी फक्त त्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांची मदत केली एवढेच. आणि या विविध उपक्रमांमुळे माझ्या प्राचार्यपदाला शोभा आली आणि मी त्या सर्वांचं श्रेय माझ्या सर्व शिक्षकांना देते. कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, विज्ञान प्रदर्शन ह्या सर्व गोष्टींमध्ये विद्यार्थी यशस्वी होऊ लागले. कुठलंही क्षेत्र असं नसेल जिथे आपले विद्यार्थी यशस्वी झाले नाही. फक्त विद्यार्थीच नाही, तर ज्या ज्या वेळेस शिक्षण विभागाकडून शिक्षकांसाठी स्पर्धा राबवल्या जायच्या त्यावेळेस आपल्या शाळेचे सर्व शिक्षक हे यशस्वी व्हायचे, राज्यस्तरापर्यंत पोहोचायचे. हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती.
आणि त्यासाठी लागणारं, एखाद्या स्पर्धेसाठी यशस्वी होण्यासाठी लागणारं जे वातावरण, हेल्दी एन्व्हायरमेंट आपण ज्याला म्हणतो, ते मी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना उपलब्ध करून दिले. एवढंच. विद्यार्थ्यांचा यशातच आपले यश आहे ही भावना समाधान देणारी आहे. हे मी आणि माझ्या सर्व शिक्षकांनी ह्या 17 वर्षात त्याचा अनुभव घेतला. आणि आज मागे वळून पाहताना समाधान वाटतं की शाळेचे अनेक विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, CA, CS आणि मोठमोठ्या कंपनींमध्ये मोठ्या पदावर सन्मानाने काम करीत आहेत. आणि हे विद्यार्थी जेव्हा 10-20 वर्षानंतर शाळेत येतात, तेव्हा ह्या शाळेत आम्ही घडलो, ह्या शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला घडवलं असं जेव्हा म्हणतात, तेव्हा हा आनंद हा जगातल्या कुठल्याही मोठ्या पगारापेक्षा जास्त आनंद देणारी ही गोष्ट असते. मुख्याध्यापक पदावर काम करीत असताना संस्थेचे हित आणि विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य डोळ्यासमोर ठेवून अनेक कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागले. प्रशासकीय शिस्त लावताना कळत नकळत काही माणसं दुखावलीही गेली असेल. तो फक्त माझ्या कामाचा भाग होता, कुठलंही त्याच्यात आकस नव्हतं. ही शाळा माझ्यासाठी केवळ एक नोकरीचं ठिकाण नव्हतं. इथल्या वर्गखोल्या, तो काळा फळा, तो खडूचा सुगंध ह्याच्यात माझं आयुष्य दडलेलं आहे. इथल्या प्रत्येक कोपऱ्याने मला घडवलं आहे. इथल्या प्रत्येक घंटानादांनी माझ्या आयुष्याची लय ठरवलेली आहे. सार्वजनिक शिक्षण समितीतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी, तुम्ही माझे कुटुंब आहात. आपण एकत्र हसलो, संकटात आपण एकमेकांना सावरलं. कामाचा ताण असो किंवा वैयक्तिक सुख-दुःख, आपण कधीही एकमेकांचा हात सोडला नाही. विद्यार्थी हेच आमचे दैवत. ह्या भावनेने आपण जी सेवा केली, तीच ह्या शाळेची खरी श्रीमंती आहे. आपल्या सर्वांच्या योगदानामुळेच आज ही संस्था एका वटवृक्षा सारखी उभी आहे. आज कृतज्ञतेच्या ह्या वळणावर उभी असताना मी जर माझ्या कुटुंबाविषयी बोलले नाही, तर माझ्या अस्तित्वाचा पायाच अधुरा राहील. माझे आईवडील, त्यांनी मला शिक्षणच नाही दिले, तर प्रतिकूल परिस्थितीतही ताठकण्याने जगण्याची संस्काराची शिदोरी दिली. आणि त्यामुळे आज मी इथे सन्मानाने उभी आहे. भाईंचं मार्गदर्शन आणि पाठिंबा हे तर मला घरी आणि शाळेत होताच, पण माझे सासूबाई, माझे पती यांनीही माझ्या कर्तृत्वाला 4 भिंतीच्या चौकटीत कधीही अडकवण्याचा प्रयत्न केला नाही. शाळेच्या कामाच्या व्यापात अनेकदा मी संसाराकडे दुर्लक्षही केलं असेल. माझ्या मुलांचा हक्काचा वेळ, त्यांच्या वाटचं प्रेम आणि सहवास मी या शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि मी ह्या शाळेला मी दिला. पण माझ्या मुलांनी किंवा माझ्या पतींनी कधीही त्याबद्दल तक्रार केली नाही. उलट आम्ही सर्व तुझ्या सोबतच आहोत हा विश्वास नेहमी दिला. आणि त्यामुळे माझी ही वाटचाल यशस्वी होऊ शकली. जसं सावित्रीबाई फुलेंच्या मागे महात्मा ज्योतिबा फुले एक अभेद्य ढाल बनून उभे होते, तसेच माझे कुटुंब सुद्धा माझ्या मागे एक अभेद्य कवच बनून उभे राहिले. संस्थेचे चेअरमॅन माननीय रमणभाई शहा, सचिव माननीय डॉक्टर योगेशभाई देसाई आणि व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली माझी संपूर्ण सेवा ही माझ्या जीवनाला समृद्ध करणारी ठरली. मी इथे फक्त एक प्रशासक म्हणून काम करत नव्हते, तर मी एक शिक्षिका, एक मार्गदर्शक आणि अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींची आई म्हणून भूमिका पार पाडत होते. त्याच्यात मी किती यशस्वी झाले हे माहिती नाही, पण आपण सर्वांनी जो आपलं प्रेम आणि कौतुक केलं, त्याच्यात मला त्याची पावती निश्चितच मला मिळालेली आहे. समाजात आणि संस्थेत काम करताना अहंकार हा बाजूला ठेवला पाहिजे, तरच आपण इतरांचा विश्वास संपादन करू शकतो. ही गोष्ट मी या 17 वर्षात शिकले. माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी एवढेच सांगू इच्छिते, शिक्षक केवळ एक व्यवसाय नाही, तर एक महान ध्येय आहे. भविष्यातील पिढी घडवण्याची जबाबदारी आपल्या हातात आहे आणि आपण दिलेले संस्कार विद्यार्थ्यांच्या जीवनावर, आयुष्यावर परिणाम करीत असतात.
तेव्हा आपलं काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करा. बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेट ठेवा. तंत्रज्ञानाचा वापर करा. सत्कार हे व्यक्तीचे नसतात, कामाचे असतात, कार्याचे असतात. म्हणून आपलं काम निस्वार्थ भावनेने करत राहणे आवश्यक असते. ह्या 17 वर्षाच्या वाटचालीत माझ्या सर्व शिक्षकांनी एक टीमवर्क म्हणून कार्य केलं आणि म्हणूनच माझी ही वाटचाल यशस्वी होऊ शकली. सर्व शिक्षकांचं योगदान तर आहेच, पण त्या वेळेचे उपमुख्याध्यापक आणि सुपरवायझर्स यांचा त्याच्यात मोठा वाटा आहे. सुरुवातीला उपमुख्याध्यापक म्हणून एकनाथ मराठे सर, सुपरवायझर एनो माळी सर, कोळी सर यांचा अनुभवाचा मला फायदा मिळाला. त्यानंतर जगदीश पाटील सर, सिसोदिया मॅडम, राजेश शहा सर आणि आता त्रिवेदी सर, सीमा पाटील मॅडम आणि ज्युनियरचे इन्चार्ज म्हणून प्रशांत बागुल सर आणि त्याआधी सोनवणे सर यांनी सुद्धा चांगलं काम पाहिलं आणि म्हणून माझा हा प्रवास हा सुसह्य आणि सुखकर झाला. या संस्थेने मला खूप काही दिलं. मान, सन्मान, प्रेम आणि ओळख. आज जरी मी निवृत्त होत असेल तरी संस्थेशी असलेलं, शाळेशी असलेलं माझं नातं कधीच तुटणार नाही. मी आज फक्त माझी कॅबिन रिकामी करत आहे. पण हृदयाच्या कप्प्यात हजारो आठवणी मी साठवून ठेवत आहे. सकाळी उठल्यावर आता शाळेत जायची घाई नसेल. मॅडम म्हणून मारली जाणारी हाक ऐकू येणार नाही. हे सर्व माझ्यासाठी खूप कठीण आहे. माझ्या आयुष्याच्या सर्वाधिक काळ मी आपल्या सर्वांसोबत घालवला आहे. एकदा एका चिमुकल्याने मला विचारलं होतं की मॅडम, इथून जाताना तुम्ही आमची आठवण काढाल का? त्याला आज उत्तर देऊ इच्छिते. बाळा, श्वास विसरता येतो पण ध्यास विसरता येत नाही. तुम्ही सर्व माझा ध्यास आहात. आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी आणि सहकार्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देते आणि एवढेच सांगू इच्छिते, एवढी वर्ष देऊनही देणं फिटत नाही. सोडू म्हणते पावलं, पण माणसं सुटत नाही. सोन्यासारख्या माणसांच्या लाख मुलांच्या आठवणी मिटणार नाही जिथवर पापणी मिटत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.